काय सांगाल? ग्रामस्थांची बैठक झाली आहे, लढ्याचा देखील निर्णय ठरला. 25 तारखेला अन्नत्याग आंदोलन केलं जाणार आहे. ज्या मागण्या ठेवल्या प्रशासनापुढे त्या जर मान्य झाल्या तरी आंदोलन होणार आहे. कोण कोण उपस्थित असणार आहे या आंदोलनाला? कोणाला तुम्ही बोलवणार आहात का काय? नाही, सध्या तर जे गावकरी आहेत आणि जे गावकरी भूमिका घेत आहेत, तुम्ही बघितलं आता की मी थोडं हॉस्पिटलला होतो, तोपर्यंत गावकरी आणि तुम्ही संवाद साधत होतात. गावकऱ्यांच्या जे काही भूमिका आहेत त्याच्या पुढे मी कधी जाणार नाही. जे गावकरी विचारपूर्वक जे आंदोलनाची दिशा असेल, तपासाचा आढावा असेल, या संदर्भात बोलतात. मी फक्त त्यांना ज्या काही गोष्टी म्हणजे मला ज्या काही गोपनीय माहिती म्हणजे ज्या काही मला गोष्टी माहित होत्या जे त्यांना माहित नव्हत्या, मी त्यांना सांगायचा प्रयत्न केला. कारण का तपास यंत्रणा चालू आहे, काही कामं एकदम चांगल्या पद्धतीने चालू आहे, ते पण मला त्यांना प्रामुख्याने सांगणं गरजेचं आहे. किंवा एखादा गैरसमज असेल कुणाचा, तर त्याच्यात गैरसमज न राहता त्याच्यातून आपल्याला कळलं पाहिजे की आपली काय दिशा आहे, आपला कसा तपास चालू आहे. तर तुम्हाला पण सगळ्यांना सांगतो, ज्या काही यंत्रणा आहेत त्यांच्याकडे तपास अजून पण सांगतो, तपास चांगल्या पद्धतीने चालू आहे. आपलं अडकलंय कुठं? गावाचं आणि कुटुंबियाचं. कुटुंबीय म्हणजेच गाव आहे, गाव म्हणजेच कुटुंबीय आहे. जे पहिले 8 दिवसामध्ये जे प्रॉपर घडायला पाहिजे होतं आणि जे पुढे CID ला SIT ला ज्या काही तपास यंत्रणेमध्ये सोप्या गोष्टी गेल्या असत्या, त्या कुठल्याही गोष्टी झाल्या नाही पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी मी प्रामुख्याने सगळ्या पॉइंट नोट करून घेतलेले आहेत. ते मुद्दे तुम्हाला उद्या ज्यावेळेस सुप्रियाता येतील, येऊन इथं सांत्वनपर भेट घेऊन जातील, त्याच्यानंतर मी तुम्हाला प्रसार माध्यमाला देतो. एकदम धक्कादायक आहेत त्या. कारण असं झालं तर ही जी आलेली परिस्थिती आहे ती कधीच बदलणार नाही. कारण का मध्ये आता कालपासून थोडं वाईट वाटायले की काही राजकीय लोकांचे नाव गावकऱ्यांच्या हात तोंडात यायले, मला पण वाटायले. पण आमचा उद्देश राजकीय कुठलाच नाही, आम्हाला फक्त न्याय पाहिजे. पण ज्या काही गोष्टी आता 2 दिवसात तुम्ही बघितल्या, त्यावर मला एका मिनिटात मी तुम्हाला सांगतो की त्या लोकांनी हे सगळं कसं माजवलेलं आहे खाली ग्राउंड. थोडं जरी लक्ष दिलं असतं तर या गोष्टी घडल्या नसत्या. जर फरार 2-2 वर्षापासूनचे आरोपी जर पोलिसांच्या पाठीमागे बसून चहा पाण्याला जाते, एखाद्या ऑफिस मध्ये बसते, तर तुम्ही सांगा ना, तुम्ही चौथा स्तंभ आहेत, तर तुम्ही सांगा हे कसं सुधारणार आहे, परिस्थिती पुढे कशी चांगली येणार आहे. म्हणजे आणि अशा असंख्य गोष्टी आहेत. आज हे गावाचा एकोपा आहे, एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून गावचा प्रमुख आहे, म्हणून हा सगळ्या गावांनी समाजाने सगळ्यांनी लढा उभा केला. आदरणीय मनोज दादा आले, तिथं बसले, FIR करून घेतला, म्हणून आपण कुठं आज 70 दिवस झाले तरी ह्या भूमिकेत आहेत. नाही तर परिस्थिती अशी आहे, सगळे खोटे गुन्हे आहेत. जे लोक यांच्या हे जे आरोपी आहेत, हेच आरोपी भांडण करायचे, अपहरण करायचे, खंडण्या मागायचे, आणि जे कोणी अडसर येईल त्याला अपहरण करून मारायचे, हाफ मर्डर करायचे. त्याची केस देखील कुठं झालेली नाही. अशा भरपूर गोष्टी घडलेल्या आहेत. तर या बैठकीच्या माध्यमातून जे गावकऱ्यांना आपल्याला समोर सांगितलं की दिशा काय काय असतील, तर मी प्रामुख्याने सगळ्या गावकऱ्यांना एकच उपदेश केला, हे सगळं करताना कुठंही जी कायदा सुव्यवस्था आहे त्याला कुठं हात नाही लागला पाहिजे. त्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे आणि ह्याच्यातनं चुकीचा मेसेज कुठला गेला नाही पाहिजे. आणि आपला जो फोकस आहे तो न्याय हा कुठेही हटला नाही पाहिजे. आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि आरोपीला फाशी झाल्याशिवाय आज गावकऱ्यांनी सांगितलं की कुणीही थोडंही मागे सरकणार नाही आणि ती भूमिका आमची कायम राहणार आहे.